हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळेजण? नेहमीप्रमाणे सगळेजण मस्त आणि मजेत असणार अशीच अपेक्षा करते। तर आजचा माझा व्हिडिओ हा कशा संदर्भात आहे हे तुम्हाला थंबनेल वरून कळलंच असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अगदी पटकन आणि सोप्या अशा चौरंगाभोवती किंवा पाटाभोवती काढणाऱ्या रांगोळ्या शेअर करणार आहे। आता जेव्हा आपण पूजेची मांडणी करतो, पूजा करतो, तेव्हा पूजेभोवती आपल्याला रांगोळ्या या आपण काढतोच आणि जोपर्यंत पूजेभोवती रांगोळ्या नाही काढत तोपर्यंत पूजा ही पूर्ण झाल्यासारखी अशी आपल्याला वाटत नाही, काहीतरी कमी कमी वाटतं। म्हणूनच म्हटलं चला अशा काही ज्या झटपट अशा रांगोळ्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर कराव्या। आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना रांगोळ्या तर येत असतील, पण काय होतं माहितीये का, जेव्हा आपण पूजेची मांडणी करतो आणि पूजेभोवती जेव्हा चौरंगाभोवती आपल्याला रांगोळ्या किंवा असा वेल वगैरे काढायचा असतो, नेमकं त्याच वेळेला आपल्याला काही आयडिया सुचत नाही। तर अशाच झटपट आणि पटकन होणाऱ्याच रांगोळ्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओला मी अजिबात बोर करणार नाही, व्हिडिओला अजिबात लांबवणार नाही, अगदी थोडक्यात तुमच्यासोबत ज्या रांगोळ्या आहेत त्या शेअर करते। तर मी अपेक्षा करते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे ना मी टोटल तुमच्यासोबत 4 रांगोळ्या शेअर करणार आहे। तर ह्या रांगोळ्या तुम्हाला आता मार्गशीर्ष गुरुवार सुरू होणार आहे, 1-2 दिवसावरच मार्गशीर्ष गुरुवार आहेत आता, तर तेव्हासुद्धा कामा येतील आणि नंतर कधी पण पूजा करताना तुम्हाला ह्या रांगोळ्या कामा येतील काढायला। तर इथे सगळ्यात पहिले मी पावलं काढणार आहे लक्ष्मीची। थोड्या वेगळ्या प्रकारे इथे पावलं काढते आहेत। असं जे बॉटलचं कॅप असते त्याच्या साह्याने मी इथे हाफ सर्कल काढून घेतला आहे, त्याला व्यवस्थित केलं आहे। कलर इकडे तिकडे स्प्रेड झाले होते तर ते व्यवस्थित केले। त्याचप्रमाणे छोट्या बॉटलच्या कॅपनी परत ह्यापेक्षा छोटा असा हाफ सर्कल म्हणजेच चंद्रकोर अशी काढून घेतली आणि अशा प्रकारे मी लक्ष्मीची पावलं काढलेली आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सगळ्यात पहिले सेंटरला लक्ष्मीची पावलं काढलेली आहे आणि त्यानंतर आजूबाजूला रांगोळ्या काढलेल्या आहेत। तर ही पहिली रांगोळी आहे। मी तर बघा अशा प्रकारे लक्ष्मीचे जे पावलं आहेत ते काढून झालेले आहे आणि किती युनिक डिझाईन वाटते आहे ना। तर तेच ते प्रकारे काढल्यापेक्षा अशा प्रकारे काही नवीनही आपण करू शकतो। तर त्यानंतर इथे मी आता जी रांगोळी आहे ती काढते आहे, त्यासाठी इथे जे कलर आहे ते मी इथे टाकून घेते आहे। त्यासाठी मी इथे जे आपल्याकडे नॉर्मल असतेच प्रत्येकांकडे रांगोळी टाकण्यासाठी ही जी चाळणीच म्हणू शकतो आपण, ह्याला चाळणी म्हणा गाळणी म्हणा, त्याचाच यूज करते आहे। तसं तर माझ्याकडे फारसे काही असे रांगोळीचे टूल्स नाही आहेत, मी शक्यतोवर हातानेच काढत असते। माझ्याकडे काही असे वेगवेगळे हे नाही आहे रांगोळी काढण्यासाठी साचे, जसे की आता मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहे। तर माझ्याकडे फक्त ही एवढी अशी चाळणी आहे रांगोळी टाकण्यासाठी, आता मी ह्याला चाळणीच म्हणते, बाकी काही नाही आहे। कारण की माझ्या मुली ठेवत पण नाही, माझ्या लहान्या मुलीला रांगोळीची खूप आवड आहे, ती आतासुद्धा मी इथे रांगोळी काढते आहे तर ती मला खूप डिस्टर्ब करते आहे। त्यामुळे ना मला खूप उशीरसुद्धा लागला होता हा व्हिडिओ करण्यासाठी। तर तुम्ही व्हिडिओ बघत असणार तर प्लीज पटकन एक लाईक करून द्या। तर इथे अशा प्रकारे मी सगळी जी रांगोळी आहे ती मी टाकलेली आहे। तर इथे पर्पल कलर यूज केलेला आहे, त्याचप्रमाणे मी एक दुसरासुद्धा कलर इथे यूज करणार आहे। आता हे जे मी कलर स्प्रेड करून घेतलेले आहे यावर डिझाईन काढून घेणार आहे। आणि जर तुम्हाला रांगोळी येत नसेल ना तर अशा प्रकारे कलर स्प्रेड करून सुद्धा तुम्ही म्हणजे आपल्याकडे जे इयरबड्स असतात किंवा अशी म्हणजे अशा त्याने आपण पेनाने सुद्धा अशा प्रकारे जे स्प्रेड केलेली रांगोळी आहे त्यावर आपल्याला ज्या पद्धतीने काही डिझाईन वगैरे येत असेल तर आपण ते असं करू शकतो इथे। तर मी इथे बघा
अशी सिंपलच अशी डिझाईन काढलेली आहे आणि सगळी डिझाईन काढून झाल्यानंतर खूप मस्त दिसत होतं. एकदम सिंपल आहे, ज्याला रांगोळ्या येत नाही अजिबात ते सुद्धा अशा प्रकारे रांगोळ्या काढू शकतात. अजिबात वेळ लागत नाही, पटकन होते. तर अशा प्रकारे इथे मी सगळ्या जे कलर केलेली रांगोळी होती त्याला अशी सेम डिझाईन काढून घेतली. त्यानंतर साईडला मी थोडीशी जागा सोडलेली होती कलरच्या आजूबाजूला, तिथे मी अशा प्रकारे फुलं काढून घेतलेले आहे कलरचे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर इथे आपली जी पहिली रांगोळी आहे म्हणजे चौरंगाभोवती जी पहिली रांगोळी तुम्हाला दाखवली ती अशी काहीशी आहे बघा. सिंपल आहे, खूप मस्त आहे, जास्त वेळ लागत नाही, पटकन आहे, किती सोपी आहे बघा. पण दिसायला किती सुंदर दिसते आहे. जे पावलं आहेत ते पण किती युनिक वाटतं आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रांगोळी काढा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला रांगोळी कशी वाटली. सेकंड नंबरची रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी आता परत त्याचप्रमाणे पहिले लक्ष्मीचे पावलं काढते आहे इथे. तर अशा प्रकारे हे पण काहीतरी नवीन पावलं आहेत. तर पावलं काढून झालेले आहेत आणि बघा किती छान दिसत आहेत. तर त्यानंतर इथे वेल काढायला सुरुवात केली आहे, म्हणजेच रांगोळी काढायला सुरुवात करते आहे. तर थोडीशी झिगझॅग पद्धतीची रांगोळी काढते आहे. छान वाटते, थोडी वेगळी वाटते आहे रांगोळी. स्ट्रेट तर आपण नेहमीच काढतो, तर म्हटलं असं आपण थोडंसं झिगझॅग प्रकारे काढून बघूया. तर त्यासाठीच इथे छान अशा झिगझॅग पद्धतीने लाईन्स मी काढते आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी एकसारखे असे कलर भरले. पहिले मी पर्पल कलरनीच आउटलेट ड्रॉ केली आहे आणि त्यानंतर कलरसुद्धा मी पर्पलच ह्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. पूर्ण असा कलर टाकून झाला. त्यानंतर जे सेंटर आहे म्हणजे जे झिगझॅग मी काढलेलं होतं त्याच्या आतमध्ये मी असे छान असे फुलं काढले आहेत. त्यासाठी मी इथे येल्लो कलरचा यूज केलेला आहे. म्हटलं येल्लो आणि पर्पल कलरचं कॉम्बिनेशन छान दिसेल. तर असे छान असे फुलं काढले. पहिले असे टिपकेच टाकले मी रांगोळीचे आणि त्यानंतर जी आपली अगरबत्तीची काडी असते त्या काडीचा वापर करून छान असे ते जे ठिपके होते ते मी फुलांच्या ह्याच्यामध्ये त्याला कन्वर्ट केलं, म्हणजे छान असं फूल रेडी केलं. तर अशाच प्रकारे सेम मी सगळे जे मधात असे फुलं काढून घेतलेले आहेत. येल्लो कलरचे फुलं तर काढून झालेलं होतं. त्यानंतर थोडंसं असं अपूर्ण वाटत होतं. तर इथे मी पानं काढते आहे. तर सेम अगरबत्तीच्याच काडीचा वापर करून मस्त असे जे पानं आहेत ते काढून घेतले आणि त्यानंतर रांगोळीचा लुक खूप छान दिसत होता आणि रांगोळी खूप युनिक वाटते आहे. तर ही सेकंड नंबरची रांगोळीसुद्धा आता ऑलमोस्ट झालेली आहे. तर ही सुद्धा रांगोळी कशी वाटली ते सुद्धा मला सांगा कमेंट्समध्ये. तर अशा प्रकारे पानं काढले आहेत बघा.
तर इथे सेकंड रांगोळीसुद्धा झाली आहे काढून, अशी काहीशी दिसते आहे. त्यानंतर आता तिसरी रांगोळी काढते आहे आणि सेम सुरुवातीला लक्ष्मीची पावलंच काढते आहे. तर फुलांच्या टाईप पावलं काढते आहे मी इथे. तर इथे पावलं काढून झालेले आहे आणि किती युनिक वाटत आहेत ना पावलं पण. त्यानंतर इथे परत पर्पल कलरनीच मी ठिपके काढून घेतलेले आहे. चौरंगाचा अंदाज यावा म्हणून मी थोड्या वेळ चौरंग ठेवला होता. त्यानंतर चौरंग साईडला काढून घेतला. मला अडचण होत होती, ठिपके काढून घेतले आणि माझ्याकडे मी तुम्हाला जसं सांगितलं साचा नाही आहे कुठलाच, तर हातानेच सगळे ठिपके काढले. एका साईडला पर्पल कलर आणि एका साईडला स्काय ब्ल्यू कलर असे 2 कलरचं कॉम्बिनेशन घेतलं आणि इयरबड्सच्या साह्याने मी अशी काहीशी डिझाईन करून घेतलेली होती. आणि बघा अशी खूप सिम्पल आणि युनिक डिझाईन आहे, पण खूप छान दिसते काढल्यानंतर. तर सेम त्या साईडला सुद्धा मी अशा प्रकारेच सेम डिझाईन काढून घेतली आणि सगळी डिझाईन एकसारखीच दिसत होती, म्हणून थोडंसं काहीतरी वेगळं लुक यावं म्हणून साईडला अशा प्रकारे थोडी वेगळी डिझाईन केली या साईडला आणि त्या साईडला, दोन्ही साईडला. आणि बस रेडी आहे इथे आपली 3ऱ्या नंबरची सिंपल अशी रांगोळी. रांगोळी किती सिंपल आहे पण किती सुंदर दिसते आहे नाही का. तर रांगोळी काढून झाल्यानंतर मी इथे चौरंगसुद्धा ठेवून बघितला. रांगोळी खूप छान दिसत होती. तर त्यानंतर इथे आता चौथी आणि लास्ट रांगोळी तुम्हाला काढून दाखवते आहे. त्यासाठी इथे स्क्वेअर शेप केलेला आहे, ऑरेंज कलर यूज केलेला आहे त्यासाठी. आणि ह्यावर मी आता लक्ष्मीचे पावलं काढणार आहे. 4ही जे लक्ष्मीचे पावलं आहेत ते मी वेगवेगळे काढलेले आहेत, रिपीट अजिबात झालेलं नाही आहे. तर इथे पावलं काढते पहिले आणि त्यानंतर रांगोळी काढायला सुरुवात करते. तर इथे लक्ष्मीची पावलं काढून झाले आहे. चौरंग ठेवला होता मी अंदाज यावा म्हणून रांगोळीचा. चौरंग उचलून घेतला आणि त्यानंतर आता सिंपल फुलांचीच रांगोळी काढणार आहे. त्यासाठी मी असे ठिपके, रांगोळीचे ठिपके काढून घेतले आधी आणि फक्त फुला आणि पानांची रांगोळी काढणार आहे. पण खूप सुंदर दिसते रांगोळी काढल्यावर. तर बघा इथे पानं आणि फुलं काढून झालेले आहेत आणि तुम्हाला वाटत असेल की कशी रांगोळी आहे तरीची, कारण की बघा जेव्हा मी चमचाने जी रांगोळी आहे ते फुलं बनवत होती, म्हणजे फुलांचा त्याला शेप देत होती, तेव्हा ते चमच्याने ओढल्या जात होती रांगोळी, कारण की माझी जी रांगोळी आहे ती खूप ओली आहे आणि जाडसुद्धा आहे. तर आता अशी प्रॉपर अशी बारीकशी रांगोळी माझ्याकडे नाही आहे. मी काही रांगोळीमध्ये एवढी परफेक्ट नाही आहे हो, पण मला बऱ्यापैकी रांगोळी काढता येते, म्हणून मी आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की रांगोळीचा व्हिडिओ शेअर करते आहे आणि रांगोळी तर व्यवस्थित नाही आहे हिच्याकडे. तर प्लीज असं नाही आहे, माझ्याकडे हीच रांगोळी होती तर त्याचाच वापर करून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर बघा अशा प्रकारे जे थोडेफार कलरच्या चमच्याने ओढल्या गेलेले होते तर ते सुद्धा कलर मी इथे फिल करून घेतलेले आहे. अतिरिक्त रांगोळी जी इकडे तिकडे उडून गेलेली होती ती सुद्धा मी इथे स्वच्छ करते आहे, कारण की जसं की मी तुम्हाला सांगितलं ही रांगोळी खूप जाड आहे आणि जाड रांगोळी ही व्यवस्थित बसत नाही, उडते इकडे तिकडे, म्हणून मी ती रांगोळी स्वच्छ करून घेतली. थोडंसं आणखी रांगोळीला फिनिशिंग करते आहे.
तर बघा अशा प्रकारे तर झाली आहे इथे आपली चौथीसुद्धा रांगोळी शेअर करून. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं खूप जाड रांगोळी आहे आणि जाड रांगोळी काढताना ना फार आपल्याला म्हणजे त्रास होतो, कारण की ती जेव्हा आपण त्याला फुलांचा किंवा पानांचा शेप देतो तर त्यामुळे ती जाड असते, त्यामुळे व्यवस्थित शेप द्यायला आपल्याला जमत नाही. बारीक असली की छान आपल्याला जसा हवा तसा शेप देता येतो. तर बघा अशा प्रकारे 4ही रांगोळ्या होत्या. सांगा मला तुम्हाला रांगोळ्या कशा वाटल्या. तर ह्या होत्या आपल्या रांगोळ्या. मी जवळजवळ 4 रांगोळ्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर तुम्हाला रांगोळ्या आवडल्या का? रांगोळ्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, छानशी अशी कमेंट्स करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असणार, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असणार तर प्लीज माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. परत अशाच छानशा व्हिडिओसोबत भेटते. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि काळजी घ्या.